नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60,000 रुपये त्यांच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत. या योजनेचा अर्ज कुठे भरायचा, अर्ज कोणता भरायचा, तसेच यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि अर्ज कोणता कुठे भरायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, अर्ज सुद्धा देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल 11 मार्च 2024 रोजी याचा जो GR आहे तो आला होता आणि आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता आणि GRची संपूर्ण माहिती आपण घेतली होती. लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कोणत्याही योजनेला अर्ज करण्यापूर्वी त्याची पात्रता, त्याचे निकष असतील, कोण अर्ज करू शकतो हे वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हा GR दिलेला आहे. हा GR पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच जो काही अर्ज आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला पूर्णपणे पेनाने लिहून ज्या ठिकाणी जमा करायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे पात्रता. यासाठी कोण अर्ज करू शकतो, तर लक्षात ठेवा, यासाठी अर्ज करण्याचा असेल तर तुम्ही विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं मागास प्रवर्ग, ओबीसी, एसबीसी तसेच व्हीजेएनटी, तर जे काही जातीचा दाखला आहे त्यांचा या कॅटेगरीचा कास्ट सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते इन्कम सर्टिफिकेट तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 2.5 लाखाच्या आतमध्येच जे काही उत्पन्न आहे ते तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली जी काही संस्था असेल, म्हणजेच जी काही शाळा कॉलेज असेल, जे कॉलेज आहे ते शहराच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 12वी नंतरचं जे काही उच्च शिक्षण आहे, 12वी नंतर जिथे तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्यासाठीच ही योजना आहे, म्हणजे उच्च शिक्षणासाठी ही योजना राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज करताना लक्षात ठेवायचं आहे, कमीत कमी तुम्हाला 12वीला 60% असणं गरजेचं आहे. कमीत कमी 60% पडलेली पाहिजेत 12वीला तुम्हाला. तसेच 12वी नंतर ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तिथं 75% तुमचे जे काही प्रेझेंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी नंतर या योजनेचा जास्तीत जास्त तुम्ही 5 वर्ष लाभ घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. वय जे आहे, वयाचा क्रायटेरिया तुमचा 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्यामधून 600 विद्यार्थी जे आहेत ते यामधून निवडणार आहेत. तसेच तुम्ही कोणतीही नोकरी वगैरे करत असाल तर चालणार नाही. जी काही कागदपत्रे तुम्हाला फॉर्मसोबत जोडायची आहेत ते पहा. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी करायची आहे. स्वघोषणापत्र, जी काही दिलेली माहिती आहे ती खरी आणि अचूक आहे त्याचं स्वघोषणापत्र असेल. कोणत्याही शासकीय वसतिगृहात जर तुम्ही राहत असाल तर ते चालणार नाही. जर गव्हर्नमेंट एखादं हॉस्टेल आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहताय तर तुम्हाला ही योजना नाही. जे हॉस्टेलमध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे. भाड्याने राहत असल्यात भाड्याची चिठ्ठी, जे भाडे करारपत्र असेल, करारनामा असेल, ॲग्रीमेंट असेल ते द्यावं लागेल आणि ॲडमिशन जिथे घेतलेलं आहे ॲडमिशनचा पुरावा द्यावा लागेल. अशा प्रकारचे हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला सगळे 60,000 एकदम मिळणार नाहीत तर हप्त्याने मिळेल. जसं की माहे जून ते ऑगस्ट पहिला हप्ता, सप्टेंबर ते नोव्हेंबर दुसरा हप्ता, डिसेंबर ते फेब्रुवारी तिसरा हप्ता आणि मार्च ते मे चौथा हप्ता. अशा प्रकारची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला कसे मिळणार, किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत ते सांगितलं. किती मिळणार आहेत ते 13 डिसेंबर 2023 रोजी जो GR काढला होता त्या GRमध्ये ही माहिती दिलेली आहे. 13 डिसेंबर 2024च्या. तर इथे पहा, जो हप्ता आहे ते कशा पद्धतीने आहे हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्ही ॲडमिशन कुठे घेताय त्यानुसार हप्ता आहे. म्हणजे तुम्ही जर ॲडमिशन
शहराच्या ठिकाणी म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या उच्च शिक्षणासाठी जर ॲडमिशन घेतलं मोठ्या शहरांमध्ये, तर तुम्हाला असे 3 हप्ते. पहिला 32,000 त्यानंतर 20,000 त्यानंतर 8,000 असं ₹60,000. जर तुम्ही महानगरपालिका, नगरपालिका जे एरिया असतात त्यामध्ये घेतलं, तर तुम्हाला टोटल 51,000 मिळणार आणि जर तुम्ही जे जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी इतर जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला ₹43,000 भेटतील आणि तालुक्याच्या ठिकाणी ₹38,000 भेटणार आहेत. हप्ता पहा, पहिला, दुसरा, तिसरा हप्ता तुम्ही इथे चेक करू शकता. जे काही भोजन भत्ता असेल, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता अशा प्रकारची रक्कम जी आहे ते तुम्हाला मिळणार आहे. सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. आता अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? तर अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा दिलेला आहे. हा पहा, हा अर्ज आहे. याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. 8 पानाचा हा अर्ज आहे पूर्णपणे. हा अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो डाउनलोड करून घ्या. यामध्ये कसं आहे, तर इथे तुम्हाला याची प्रिंट काढायची. प्रिंट काढलं की इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे उजव्या साईडला. त्यानंतर जे काही माहिती आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे. हा बॉक्स पहिला सोडून द्यायचा. ही कार्यालयीन भरायची माहिती आहे. त्यानंतर खाली यायचं. खाली हे सर्व एकदा वाचून घ्यायचं आहे. इथं जे काही तुमचं स्थळ आहे, दिनांक आहे, सही आहे, नाव आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर ही सगळी माहिती इथे लिहायची आहे तुम्हाला पेनाने. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली अर्जाचा नमुना सुरू होतो. इथे आपलं आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, तसेच पत्ता, आईचं नाव, जात प्रवर्ग तुमची कुठली आहे, OBC, SBC, VJNT जी काही असेल ती टाकायची आहे. त्यानंतर रस्ता, घर क्रमांक असतील, जवळची खूण, तालुका, जिल्हा, पिनकोड, प्रमाणपत्र जो आहे तुमचा, रहिवासी दाखला जो आहे त्याचं जे आहे ते ती माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर, अपंग असेल तर त्या अपंगांची माहिती, जातीच्या दाखल्याची माहिती द्यायची आहे, आधार कार्डची माहिती द्यायची आहे. सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे. खाली तुम्हाला बँकेची माहिती द्यायची आहे. बँकेचं नाव असेल, IFSC कोड असेल. त्यानंतर महाविद्यालयाची माहिती जिथे तुम्हाला ॲडमिशन भेटलेलं आहे, घेतलेलं आहे तिथली माहिती द्यायची आहे. तसेच अभ्यासक्रम कोणता आहे तुमचा, जसं की तुम्ही कुठे फार्मसीला वगैरे ॲडमिशन घेतलं असेल 12वी नंतर, तर जिथं तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे ते कोर्स कोणता आहे तुमचा, अभ्यासक्रमाची माहिती, टक्केवारी तुम्हाला 10वीला किती आहे, 12वीला किती आहे ती द्यायची आहे. तसेच खाली येऊन तुम्हाला पालकांची माहिती आहे. इथे हा पालकांचा येणार आहे. तुमचं जे काही पॅरेंट्स आहेत इथे टाकायचे. पूर्ण नाव असेल, अर्जाची नाते असेल, ही सगळी माहिती वाचायची आहे, ती द्यायची आहे. स्थळ वगैरे, पालकांची सही वगैरे तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर खाली ही माहिती आहे ती म्हणजे कॉलेजनी द्यायची आहे. जसं की कॉलेजचं नाव वगैरे सगळी कॉलेजची माहिती याच्यामध्ये येणार आहे. आणि त्यानंतर खाली शेवटी तुम्ही होय, नाही, होय, नाही ते जातीचा दाखला जोडलाय का? तर होयवरती टिक करायची आहे. जे काही जोडलंय ते होय, नाही, होय, नाही ते करायचे आहे. त्यानंतर खाली शेवटी जे काही RTGSसाठी विद्यार्थ्याची जी काही माहिती द्यायची आहे, बँकेचं नाव असेल, IFSC कोड सगळी माहिती द्यायची. अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला जो जमा कुठे करायचा आहे भरपूर विचारणा करत होते. तर जमा जे काही जिल्हा आहे तुमचा त्या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण मंडळ असतं. इतर मागास बहुजन कल्याण मंडळ इथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतं. तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल. परत एकदा सांगतो, इतर मागास बहुजन कल्याण मंडळ इथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै सांगण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची तारीख जी आहे ते वाढू शकते. शेवटची तारीख 15 जुलै आत्ता आहे. अजून जी आहे ती वाढवून देण्यात येईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.